नमस्कार मित्रांनो, मी वंदना देशमुख, रिटायर्ड मिलिटरी स्कूल टीचर, न्यूमरोलॉजिस्ट, रेकी प्रॅक्टिशनर अँड क्रिस्टल थेरपिस्ट. स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या ह्या अनाहता हिलिंग स्टुडिओ चॅनलमध्ये. सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते की तुम्ही माझ्या 7 चक्रा बॅलन्सिंगच्या सिरीजला खूप छान प्रतिसाद दिला. त्यासाठी थँक्यू. आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षाबद्दल, आपल्या भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र काळाबद्दल. आपल्या संस्कृतीने कृतज्ञता व्यक्त करणे हा खूप महत्त्वाचा संस्कार आपल्याला दिला आहे. यामध्ये झाडं असू द्या, नदी, प्रवाह, पर्वतरांगा, समुद्र, नागोबा, गाय, बैल, सर्वांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करून आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. ह्यामध्ये उच्च स्थानी येतात ते आपले पितर, कारण आपण त्यांचाच अंश आहोत आणि त्यांचाच वंश पण चालवतो आहोत. त्यांच्याकडून येणारे DNA आपण कॅरी करतो आहोत. आपल्या पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा जो पवित्र कालावधी आहे तो भाद्रपद पौर्णिमा ते भाद्रपद अमावस्या ह्या 15 दिवसांमध्ये आपण आपल्या पूर्वजांना, पितरांना स्मरण करतो, त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांचे आशीर्वाद मागतो व त्यांच्या मोक्षासाठी देवाला प्रार्थना करतो. ह्या कालावधीला आपण पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष असेही म्हणतो. त्याचबरोबर याला महालय पक्ष असंही म्हणतात. ह्या काळात, ह्या 15 दिवसात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात अशी श्रद्धा आहे. म्हणून या काळात श्राद्ध, तर्पण, पिंडदान व भोजनदान यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ह्या परंपरेला पौराणिक संदर्भ काय आहे तेही आपण पाहूया. महाभारतातील कर्णाची कथा खूप प्रसिद्ध आहे. कर्णाचा मृत्यू झाल्यावर तो जेव्हा स्वर्गात गेला, पण त्याला तिथे अन्नाऐवजी सोने, रत्ने मिळत होती. त्याने विचारलं की असं का? तर उत्तर मिळालं की पृथ्वीवर त्याने खूप दान पुण्य केलं, पण पूर्वजांना अन्नदान केलं नाही. म्हणून त्याला श्राद्ध करण्यासाठी 15 दिवसाचा वेळ देण्यात आला आणि तोच काळ पुढे पितृपक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला. तर काय महत्त्व आहे पितृपक्षाचं तेही आपण आता बघूया. भारतीय संस्कृतीमध्ये पितृऋण ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. आपण आपल्या जन्मदात्याचे, आईवडिलांचे, आजोबांचे, पणजोबांचे ऋणी असतो. आपल्याला जे शरीर, DNA, संस्कार आणि कुटुंब मिळालं ते त्यांच्या आशीर्वादामुळेच. पितर प्रसन्न झाले तर घरात शांती, आरोग्य, संतती सुख आणि धनधान्य, ऐश्वर्य प्राप्त होतं. पितर जर नाराज झाले तर कुटुंबात अडचणी, वंशवृद्धीला अडथळा, मानसिक तणाव, अनारोग्य असे त्रास संभवतात अशी श्रद्धा आहे. पण आपण ज्यांचा अंश आहोत असे पितर कधी आपल्यावर नाराज होतच नाहीत. पितरांबद्दल आपल्यामध्ये कुठलीही शंका किंवा भीती असण्याचं कारणच नाही. ते नेहमी आपल्याला आशीर्वादच देत असतात, दोष देत नाहीत. त्यामुळे काही अडचणी निर्माण होत असतील तर त्याला आपणच रिस्पॉन्सिबल आहोत असं समजावं. आता आपण पितृपक्षातील प्रमुख विधी कोणत्या कराव्यात ते बघूया. सर्वात पहिले आहे श्राद्ध. आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ केले जाणाऱ्या पूजा, प्रार्थना, आहुती, मंत्रोच्चार, अन्नदान, वस्त्रदान हे सर्व केले जाते. दुसरं आहे तर्पण. काळे तीळ, जल आणि कुशा किंवा सुकलेल्या दुर्वा, हिरव्याही दुर्वा चालतात, हे तीनही एकत्र करून पाणी अर्पण केले जाते. त्याला तर्पण केले असं समजतात आणि तर्पण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. नंतर आहे पिंडदान. तांदूळ किंवा भात आपण ज्याला म्हणतो, काळे तीळ आणि तूप मिसळून पिंड अर्पण केले जातात. हे आत्म्याला परलोक प्रवासात मदत करतात. त्यानंतर अन्नदान व इतर दान. गरीब, गरजू व्यक्ती, पक्षी, प्राण्यांना अन्नदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, NGOजमध्ये सेवा देणेसुद्धा पुण्याचं काम आहे. हे या दिवसामध्ये आवर्जून केले पाहिजे. त्याचबरोबर साधेपणा. या काळामध्ये साधेपणा पाळावा. श्रद्धेने, संयमाने हा काळ व्यतीत करावा. रोज आपल्या पितरांना स्मरून
ओम पितृदेवताभ्यो नमः असा मंत्र जाप केला तरी पुण्य लाभते. त्याचबरोबर एक गायत्री मंत्रसुद्धा पितरांसाठी आहे. ओम पितृदेवाय विद्महे ज्योतिरूपाय धीमहि तन्नः पितर प्रचोदयात. पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृमोक्ष अमावस्या, याला महालया असं सुद्धा म्हणतात. ह्या दिवशी पितरांना शेवटचा निरोप दिला जातो. तर मित्रांनो, पितृपक्ष हा फक्त विधींचा काळ नाही, तर आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ पूर्वज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र काळ आहे. हा काळ आपल्याला आठवण करून देतो की आपण आपल्या मुळांशी घट्ट जोडलेले आहोत. म्हणून ह्या दिवसात श्रद्धा, कृतज्ञता आणि साधेपणा पाळून आपण पितरांना स्मरलं पाहिजे. पितरांच्या आशीर्वादाने आपलं जीवन अधिक सुंदर, समृद्ध आणि संतुलित होईल. आपले पितर आपल्याला शुभ आशीर्वाद देवोत आणि त्यांना मोक्ष मिळोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये उपयुक्त माहिती देण्याच्या प्रयत्नामध्ये व्हिडिओ मोठा होतोच, पण ह्याही व्हिडिओमधली माहिती जर आपल्याला उपयुक्त वाटली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. ज्यांनी अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. थँक्यू.